आम्ही जरी समजवण्याच्या सुरात बोललो असलो तरी बाईसाचा संताप अनावर होण्यास तेवढेच कारण पुरेसे होते। आणि आम्हाला ह्या गोष्टीचा संताप आला होता की हा मार्तंड प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला खोटं बोलतो आणि त्या खोटं बोलण्यामुळे त्याचा प्रसव वाढतो आणि हा प्रमाद पुढच्या सृष्टीमध्ये उभा राहतो आणि त्यावेळेला मग त्याची योग्यता वाढण्यास किंवा ईश्वर प्राप्तीला अनेक अडथळे उभे राहतात। म्हणून वेदाला, बोधाला, ज्ञानाला, अनुसरणाला, ईश्वराच्या प्रेमपदाला, ईश्वर प्राप्तीला कधीही खोटं बोलू नये। खोटं बोलल्याने बरेच काही वाईट परिणाम घडतात आणि खोटं बोलल्याने आपल्यावरचा पुढील व्यक्तीचा विश्वास बी उडतो आणि खोटं बोलल्याने ईश्वराचा खंती येते, पण त्याच्यामुळे आपल्या ईश्वर प्राप्तीला सुद्धा काय होतं, वियोग म्हणजे त्याला वेळ खूप जातो। म्हणून खोटं बोलणं हे आमच्या स्वामींना कधीच आवडत नव्हतं। तरी बाईसाचा संताप अनावर होण्यास तेवढेच कारण पुरेसे होते। मग आम्ही ज्या वेळेला ह्यांनी एक झोळी लपून ठेवली, एक झोळी आमच्या पुढे दृष्टपूत करण्यासाठी आणली, याचा हा असा खोटेपणा ज्यावेळी आम्ही त्याचा उलगडा केला तेव्हा मात्र बाईसाचा संताप अनावर आला आणि तेवढेच कारण पुरेसे होते। नंतर बाईसाने त्याच्यावर चांगलाच पट्टा फिरवला। मग मात्र बाईसा रागवली, कारण बाईसाला पहिलं काय वाटायचं की याला कोण आई बहीण आहे तर याला कोणी पंचपक्वान्न देणार आहे। हे जे बाईसांचं जे बोलणं होतं हे आप्तपणाचं बोलणं होतं। पण देव काय म्हणतात की तुला सगळ्या भक्तिजनांना घाऱ्या पुऱ्या हे मिळाले पदार्थ पंचपक्वान्न आणि तुमच्या झोळीमध्ये पंचपक्वान्न पदार्थ का दिसत नाही, तर ह्यांनी एक झोळी लपून ठेवली होती। एका झोळीत नुसता भात आणून देवाला दाखवला आणि देवाशी खोटं बोलला की मी उदास भिक्षा मागितली। मग देव म्हणले तुम्ही ताटापाटावर बसून भिक्षा मागता, ह्याला काय उदास भिक्षा म्हणता येईल? तुम्हाला जे पदार्थ पाहिजे ते पदार्थ तुम्ही करायला लावता, ते पदार्थ घेऊन येता, तर भिक्षा मागण्याची ही अशी पद्धत नाही। भिक्षेला जो पदार्थ येईल तोच पदार्थ घेतला पाहिजे। मग तो शिळा असो, ताजा असो, इटलेला असो, विटलेला असो, त्याच्यात आपलं काही नाव ठेवता येत नाही। पण तो जर पदार्थ तुम्ही जर आणला, तो जर पदार्थ स्वामींजवळ दृष्टपूत केला, तर तोच पदार्थ रजतम जाऊन सात्विक पदार्थ होऊन तो पदार्थ प्रसादवत होऊन त्या पदार्थामध्ये सवापळ अमृताची त्याच्यावर काय येते, एक प्रकारचं अमृत होतं आणि त्या पदार्थामुळं आपला आचार विचार शुद्ध राहतात आणि ज्ञान वाढते, योग्यता वाढते, अनेक दुःखाचे कर्मलेप नासले जातात, भरपूर काय फायदे आहेत। पण ह्या गोष्टीचा माणसाला जर ज्ञान असेल, भिक्षा कशी मागावी, कुठं मागावी, कुठं मागू नये, याला आमच्या स्वामींनी नियम घातलेले, त्या नियमाप्रमाणे जर भिक्षा